बाहेर ना मस्त असा पाऊस पडत होता. मग म्हटलं काहीतरी खायला तर पाहिजे, मग काय करायचं असा विचारच करत होते. म्हटलं आता पास्ता बनवूया. म्हटलं चला आता पास्ताच बनवूया. मग इथं गॅस पेटवला, गॅसवर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये जरासं तेल, मीठ आणि थोडंसं पाणी टाकून आहे ना पास्ता टाकला आणि ते सगळं शिजवून घेतलं. त्यानंतर मग इथे मी शिमला मिरची, कांदा आणि टमॅटो आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या असं चॉप करून घेतलं होतं. पुन्हा मग ते पास्ता मी काढून घेतला बाजूला आणि इथे त्यामध्ये तेल टाकलं, थोडीशी मोहरी टाकली आणि त्यामध्ये चॉप केलेला लसूण टाकला. मग कांदा टाकला, त्याला छान परतून वगैरे घेतलं. लालसर कांदा झाला ना की त्याच्यामध्ये आपल्याला टॅमॅटो, शिमला मिरची हे सगळं ॲड करायचं आहे. टॅमॅटोला चांगलं असं पाणी आलं की त्याच्यामध्ये मग आपले मसाले ॲड करायचे. मी इथं सगळं ते पहिले छानपैकी शिजवून घेतलं आणि त्यानंतर मी आता इथे सगळे मसाले टाकते. आपलं लाल तिखट, थोडंसं हळद, मीठ वगैरे टाकली, थोडीशी जिरा पावडर टाकली आणि बाकी आपला तो पास्ता मॅजिक मसाला टाकला. ते सगळं ॲड केलं, छानपैकी सगळं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये पास्ता टाकला आणि आपली वरून छानशी कोथिंबीर टाकून तयार आहे आपला पास्ता. आता पास्ता आहे ना मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे. हा बघा असा काहीतरी आपला पास्ता झालेला आहे. सो आता पास्ता तर छान झाला आहे, तर मी मारते पास्त्यावर. भेटूया उद्याच्या